दिवाळीची तयारी तर आता सुरू झाली आहे. पण आहे ना, हा एक व्हिडिओ आहे ना, हा तुमच्याबरोबर आहे ना शेअर करायचा राहिला होता. तर आज मी तोच एक व्हिडिओ शेअर करते आहे. इथे ना हे खण मी कुंभारवाड्यातून घेऊन आले होते. त्याला एक दिवस असं मी रात्री म्हणजे एक रात्री असं पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला मी व्हाईट कलर देऊन असं पूर्ण सगळ्या खणांवर आहे ना मल्टी कलर देऊन घेतलेले आहेत. तर आता इथे त्याला मी फक्त बॉल चेन आणि कुंदन लावून डेकोरेट करणार आहे. तर आता कसं डेकोरेट करायचं किंवा काय कॉम्बिनेशन वापरायचं ना, हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी पिवळा कलर आहे ना, त्याला अशी ही पर्पल कलरची जी बॉल चेन असते ना, ती लावून घेतली आहे. तर इथे मी प्रत्येक ह्याला म्हणजे जसं कॉम्बिनेशन छान वाटेल ना, तशा मी इथे बॉल चेन ह्या लावून घेते. फक्त एकच राऊंड बॉल चेनचा लावून घेणार आहे. मी इथे ना फेविकॉल जो आपण वापरतो तो फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे. कारण फॅब्रिक ग्लूचे ना स्टेन जे असतात ते म्हणजे दिसत नाही, ट्रान्सपरंट होऊन जातात. तर इथे हा ब्ल्यू कलरला मी गोल्डन कलर कॉम्बिनेशन घेतलेला आहे. ह्या ऑरेंजला असा निळा कलर घेतलेला आहे. तर आता इथे बघा, इथे पूर्ण सगळे माझे लावून झालेले आहेत. आणि त्याला आहे ना हे कुंदन असे मी लावणार आहे. पण कुंदनसुद्धा आहे ना वेगवेगळ्या स्टाईलने वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे आपल्याला असे लावायचे आहेत. तर इथे मी एक ड्रॉप आणि एक राऊंड असं कुंदन लावून घेतलेला आहे. म्हणजे एक ड्रॉप लावायचा कुंदनचा आणि एक गोल शेपचा कुंदन लावायचा. तसं पूर्ण त्याच्या मी राऊंड पूर्ण हा करून घेते आहे. तर बघा, आता इथे मी पूर्ण हे असं तयार करून घेतलेलं आहे. एवढंच जरी केलं ना तरी खूप छान हे खण दिसतात. आहे ना, मी आधी मध्ये राऊंडमध्ये जे कुंदन असतात ते लावलेत. मग 3 कुंदन असे ड्रॉप शेपचे लावलेले आहेत आणि इथे हा असा पॅटर्न तयार केलेला आहे. तर मी सगळे खण असेच वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत. इथे मी जरा 1-2 खण तुम्हाला दाखवते. बाकीचे फक्त कसे डिझाईन केलेत ना ते दाखवते, कारण मग व्हिडिओ खूपच मग मोठा होऊन जाईल ना, म्हणून. तर इथे हा ग्रीन कलर आहे ना, त्याला मी गोल्डनच बॉल चेन लावली आणि असे गोल्डनच कुंदन मी इथे चिटकवते. तर हे अशा पद्धतीने इथे कुंदन मी लावून घेतलेले आहेत आणि ते खरंच खूप छान दिसत होते. म्हणजे पूर्ण कलर कॉम्बिनेशन वगैरे जरा असं शोभेल असं केलं ना तर छान वाटत होते हे. तर असेच मी सगळे खण तयार केलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतेच आता कसे तयार केले ते. फक्त असे राऊंडमध्ये जरी आपण कुंदन लावले ना तरी खूप छान वाटतात. बरेचसे कुंदन माझ्याकडे मोठे मोठे पण होते ना, तर मी तसेच मोठे पण कुंदन ह्याला लावलेले आहेत. तर मी ते एक एक करून आहे ना सगळे खण तुम्हाला दाखवते. म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान वाटत होते. तर इथे बघा, ह्या कलरवरती आहे ना हे पिंक कलरचे कुंदन किती छान दिसत होते आणि ह्या ऑरेंजवरती सुद्धा हे निळे असे कुंदन आहेत ना, छान वाटत होते. हे कुंदन सगळे माझ्याकडे मोठे होते, मग मी हे फक्त राऊंडमध्ये हे लावून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे खण हे तयार केलेले आहेत. मी दिवाळीच्या घाईगडबडीत कसं होतं ना की आपल्याला सुचत नाही की काय कलर कॉम्बिनेशन घ्यायचं वगैरे. तर तुम्ही हे मी जसं केलेत ना तसे तुम्हीसुद्धा कलर कॉम्बिनेशन घेऊन हे खण डेकोरेट करू शकता. आणि तुम्हीसुद्धा असे खण डेकोरेट करा आणि पूजेमध्ये ते खण ठेवा. ते खूप छान वाटतात. म्हणजे पूर्ण पूजा अशी एकदम छान छान वाटते. तर तुम्हाला कसे वाटले हे खण ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे मी सगळेच खण तुम्हाला दाखवलेले आहेत आणि परत मी तेच कुंदनसुद्धा वापरलेले आहेत वेगवेगळ्या रंगांवरती. कारण एवढे कुंदन माझ्याकडे पण नव्हते आणि जे होते तेच मी कलर कॉम्बिनेशन जुळेल असं मी हे करून घेतलेले आहेत. तर मी इथे सगळेच खण तुम्हाला आता दाखवलेले आहेत. तुम्हाला जसे कॉम्बिनेशन आवडेल ना तुम्ही त्या पद्धतीने हे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर इथे बघा, इथे छोटे छोटे सुद्धा माझ्याकडे खण होते ना, त्याला मी असे पेस्टल कलर दिले आहेत आणि त्याच्यावर फक्त असे हे कट मिरर असतात ना, ते कट मिरर लावलेले आहेत. जे ह्याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ काय बनवला नाही,
पण हे मी जे बनवले होते ना ते इथे मी फक्त दाखवते की हे असे सुद्धा आपण खण छोटे छोटे वेगवेगळ्या कलरने ना कलर करून आपण त्याच्यावर फक्त कट मिरर जरी हे लावले ना तरी खूप छान वाटतात. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.